शुभ सकाळ मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आपला पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरचा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला सेट एचा आपला हा पेपर सुरू आहे. तर या पेपरचा आज आपण इथे भाग 3 पाहणार आहोत. तर या भाग 3 मध्ये जे काही तुमचे सामान्य ज्ञान म्हणजे GKशी संबंधित जे काही महत्त्वाचे 25 प्रश्न आले होते, तर ते संपूर्ण 25 प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. तर असेच प्रश्न तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये असणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. तर वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात. पाहूया आजच्या या आपल्या भाग 3 मधील आपला हा प्रश्न पहिला. प्रश्न क्रमांक 51 तुम्ही इथे पाहू शकतात. मानवाच्या जन्मलेल्या बाळाच्या शरीरामध्ये किती हाडे असतात? म्हणजे जे नवीन जन्मलेलं बाळ असतं त्याच्या शरीरामध्ये किती हाडे असतात? तर विज्ञानाशी संबंधित हा प्रश्न आहे बघा. तर जे नवीन जन्मलेलं बाळ असतं त्याच्या शरीरामध्ये एकूण 207. तर नवजात शिशु जर म्हणलं तर जे जन्मलेलं असतं त्यामध्ये 300 ते 305 याच्या दरम्यान जे असतं ते हाडे असतात बघा. आणि नंतर जसं तो प्रौढ अवस्थेत येईल तसे त्याची हाडांची संख्या म्हणजे एकमेकाला जोडली जाऊन एकूण हाडे जे आहेत तर शेवटी प्रौढ व्यक्तीमध्ये 206 हाडे शिल्लक राहतात. तर आपल्याला काय म्हणले, नवीन जन्मलेलं बाळ आहे तर त्या बाळाच्या शरीरामध्ये एकूण किती हाडे असतात? 300 ते 305 पर्यंत. तर आता 300 ते 305 यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर इथे एकच पर्याय बसतो, 206 पेक्षा जास्त असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे 300 ते 305 हाडे असतात हे तुम्ही लक्षात घ्या नवजात शिशूमध्ये. म्हणजेच 206 पेक्षा जास्त हे ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 52. नळदुर्ग किल्ल्यातील बोरी नदीवरील धरण कोणत्या राजाच्या काळात बांधलेले आहे? तर नळदुर्ग किल्ला जो आहे तर त्या बोरी नदीवरील जे धरण आहे नळदुर्ग किल्ल्यातील तर ते कोणत्या राजाच्या काळात बांधलेले आहे असं विचारलेलं. सुरुवातीला नळदुर्ग किल्ला हा कोणत्या जिल्ह्यात आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर हा एक भुईकोट किल्ला आहे. भुईकोट म्हणजे काय, जमिनीवर बांधलेला किल्ला जो की बोरी नदीवरील धरणावरती बांधलेला आहे. तर हा जो नळदुर्ग किल्ला आहे तर तो धाराशिव या जिल्ह्यामध्ये येतो आणि तुळजापूर या तालुक्यात आहे बघा नळदुर्ग शहरात. तर हा बोरी नदीवरील धरण जे आहे आता ते हा थोडा म्हणजे सिलेबसच्या बाहेरच प्रश्न आहे बघा. कोणत्या राजाच्या काळात बांधलेला आहे असं विचारलेलं आहे. तर इब्राहिम आदिलशाह तिसरा. तर इब्राहिम आदिलशाह तिसरा याच्या काळात जो आहे तर तो नळदुर्ग किल्ला जो आहे तर तो बांधण्यात आलेला होता, जो की धाराशिव जिल्ह्यातील आपल्या तुळजापूर तालुक्यामध्ये आहे. कोणता? नळदुर्ग किल्ला. तसेच पाणी महाल म्हणून एक वैशिष्ट्य त्याचे तो ओळखला जातो. पाणी महाल म्हणून देखील एक वैशिष्ट्यपूर्ण पाण्यावर बांधलेला आहे म्हणून तो देखील ओळखला जातो पाणी महाल म्हणून. तर इब्राहिम आदिलशाह तिसऱ्याच्या काळात तो बांधलेला होता. तर नळदुर्ग किल्ल्याबद्दल थोडी जर माहिती पाहायची झाली तर हा धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद जिल्ह्यात असून तो अत्यंत प्राचीन आहे. या किल्ल्याचे मूळ बांधकाम बघा अंदाजे 5व्या ते 12व्या शतकादरम्यान चालुक्य काळात राजा नळ याने केल्याचे मानले जाते. तर पुढे 14व्या शतकात बहमनी आणि त्यानंतर 1558मध्ये शेवटला आदिलशाह, आत्ताच पाहिलं इब्राहिम आदिलशाही या तिसरा याने या किल्ल्याची पुनर्बांधणी व मजबूतीकरण केलेले होते. म्हणून इब्राहिम आदिलशाह तिसरा हे आपले याचं उत्तर असणार आहे. आणि चालुक्य घराण्याचा राजा नळ याच्या नावावरून त्याला नळदुर्ग असे नाव पडलेलं होतं. तर ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 53. भारतात व्यावसायिक विमानसेवा कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ऑप्शन आहेत 1911, 12, 13 आणि 1917. तर जवळजवळचे ऑप्शन आहेत बघा. तर व्यावसायिक विमानसेवा जी आहे भारतातील तर याचं उत्तर आहे 1911. बघा 1911ला जरी ही विमानसेवा सुरू झाली पण अधिकृतपणे जर पाहिलं तर 1932 साली JRD टाटा यांनी 1932 पासून सुरू केलेली होती व्यावसायिक भारतात विमानसेवा. तर याचं योग्य उत्तर असणार आहे 1911ला सुरुवात झाली होती. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 54. जगात सर्वात नवीन देश कोणता आहे? तर सध्याला सर्वात नवीन देश जर पाहिला तर दक्षिण सुदान हा जो देश आहे आफ्रिकन देश आहे तर तो सर्वात नवीन देश मानला जातो सध्याला, दक्षिण सुदान. ऑप्शन ए. तर बघा दक्षिण सुदान म्हणजे साऊथ सुदान हा जगातील सर्वात नवीन आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त देश आहे. 9 जुलै 2011 रोजी हा देश सुदानपासून स्वतंत्र झाला. हा आफ्रिका खंडातील 54वा देश असून तो संयुक्त राष्ट्रांच्या म्हणजे युनायटेड नेशनच्या 193वा देश आहे. म्हणजे एकूण कितवा? 193वा देश आहे. 9 जुलै 2011
11ला तो स्थापन झाला, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 55. श्रीमती दमयंती तांबे कोणत्या खेळात राष्ट्रीय विजेत्या होते? तर आता श्रीमती दमयंती तांबे ज्या आहेत तर त्या प्रसिद्ध बॅडमिंटनपटू होत्या बघा. कोण? दमयंती तांबे. तर त्यांच्याबद्दल थोडी आपण माहिती पाहूयात बघा. दमयंती तांबे या भारताच्या माजी राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियन आणि 1971च्या भारत-पाक युद्धातील बेपत्ता फ्लाईट लेफ्टनंट विजय वसंत तांबे यांच्या पत्नी आहेत. म्हणजे 1971ला जे भारत-पाक युद्ध झालं त्यामध्ये जे बेपत्ता फ्लाईट लेफ्टनंट होते विजय वसंत तांबे, तर त्यांच्या त्या पत्नी आहेत. त्या मागील 50 वर्षांहून अधिक काळ आपल्या पतीचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना भारतात परत आणण्यासाठी संघर्ष करत आहेत अजूनही त्या. तर बघा, त्यांची जर बॅडमिंटन कारकीर्द पाहिली तर त्या एक उत्कृष्ट बॅडमिंटनपटू होत्या. त्यांनी सलग 3 वेळा 1968 ते 1970 राष्ट्रीय महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले होते. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. तर एवढं लक्षात ठेवा. तर त्यांना अर्जुन पुरस्कार मिळालेले आहे आणि ते बॅडमिंटनशी संबंधित होत्या, एवढं तुम्ही लक्षात घ्या. तर ऑप्शन 2 बॅडमिंटन याचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 56. खालीलपैकी कोणकोणते खेळाडू महाराष्ट्राचे आहेत? तर आता 4 इथे खेळाडूंची नावं दिलेली आहेत. तर त्यातले महाराष्ट्राचे कोणते आहेत ते ओळखायचे आहेत. तर विल्सन जॉन. तर विल्सन जॉन हे ते जे बिलियर्डशी संबंधित खेळाडू आहेत जे की पुण्याचे आहेत बघा. त्यांना 1962मध्ये अर्जुन अवॉर्ड मिळालं होतं, म्हणजे बिलियर्डशी संबंधित आहेत. धनराज पिल्ले हे देखील यांचा जन्म पुण्यात आहे आणि हे हॉकीशी संबंधित आहेत. अपर्णा पोपट ही देखील मुंबईची आहे, महाराष्ट्राची आहे आणि ही जी आहे तर ती बॅडमिंटनशी संबंधित आहे अपर्णा पोपट. आणि पंकज अडवाणी देखील बिलियर्ड्स आणि स्नूकर या खेळाशी संबंधित आहेत. त्यांचा जन्म जरी महाराष्ट्रात झाला असला तरी ते रहिवासी सध्याला बँगलोरचे आहेत, म्हणून हे बँगलोरचे आहेत फक्त पंकज अडवाणी. बाकी विल्सन जॉन, धनराज पिल्ले आणि अपर्णा पोपट हे तिघे जे आहेत तर ते महाराष्ट्राचे आहेत. म्हणजे याचं योग्य आन्सर असणार आहे ऑप्शन ए 1, 2, 3. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 57. बघा, त्यावेळेचा करंट अफेअरची प्रश्न आहे बघा. सन 2023मध्ये फिफा महिला फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात झाली होती? तर 2023ची फिफा महिला फुटबॉल स्पर्धा होती तर ती न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया या देशात झाली होती. तर न्यूझीलंड 1 मध्ये दिले आणि ऑस्ट्रेलिया 4 मध्ये दिले, म्हणजे 1 व 4 ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. तर हे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशात 2023चा फिफा महिला फुटबॉल स्पर्धा झाली होती. तर त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता. तर सध्याचा तुम्ही जर पाहिला तर आता T20 विश्वचषक, परत भारताचा 50-50 वर्ल्ड कप महिलांचा झालेला आहे. तर त्याबद्दल तुम्ही करंट अफेअर्स करून घ्या, तर ते तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 58. खालीलपैकी गटात न बसणारा पर्याय निवडा. तर आता 4 पर्याय दिलेले आहेत. गोदावरी, तापी, भीमा आणि कृष्णा. तर बघा, यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर गोदावरीचा उगम जो आहे तर तो नाशिक जिल्ह्यात होतो, त्र्यंबकेश्वरमध्ये, आणि ते पठारावर वाहते आणि पूर्वेला वाहते व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते, म्हणजे ही पूर्ववाहिनी नदी आहे. त्याप्रमाणे भीमा नदी भीमाशंकर पुणे या इथे उगम होतो व ही देखील पुढे वाहत जाऊन कृष्णेला मिळते, म्हणजे ही देखील पूर्ववाहिनी नदी आहे, महाराष्ट्रातील पठारावरून वाहते. आणि कृष्णा नदीचा उगम जो आहे तर तो सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी होतो आणि ही देखील पुढे वाहत जाते पूर्वेला पठारावरून आणि ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. भीमा ही कृष्णेची उपनदी मानली जाते. कर्नाटक कोरगुड्डी या ठिकाणी दोघांचा संगम होतो बघा. तर ह्या तिन्ही जर पाहिल्या तर पूर्ववाहिनी नद्या आहेत, गोदावरी, भीमा आणि कृष्णा. पण तापी जी आहे तर ती पश्चिम वाहिनी नदी आहे बघा. भुसावळ, जळगाव इकडून जी आहे तर या जळगावमधून धुळ्यातून वाहून नंदुरबारमध्ये जाऊन परत गुजरातमध्ये जाते व तिथून ती अरबी समुद्राला मिळते, म्हणजे ही पश्चिम वाहिनी नदी आहे. तर यापैकी गटात न बसणारा पर्याय असणार आहे 3 ज्या नद्या आहेत, गोदावरी, भीमा, कृष्णा ह्या पूर्ववाहिनी आहेत. तापी जी आहे तर ती पश्चिम वाहिनी आहे, म्हणून ऑप्शन बी हा गटात न बसणारा योग्य पर्याय असेल, ऑप्शन बी. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर या पेपरची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची PDF तुम्हाला फ्रीमध्ये भेटून जाईल. पुढील प्रश्न पाहूयात. बघा, प्रश्न क्रमांक 59. खालीलपैकी कोणती जोडी खरी नाही, म्हणजे चुकीची जोडी आहे असं आपल्याला इथे ओळखायचे, खरी नाही. तर 4 जोड्या दिल्या आहेत बघा. रेल्वेचे आता इथे विभाग आणि ते कोणत्या ठिकाणी आहेत या अशा जोड्या लावायच्या आहेत. तर आता दक्षिण पश्चिम रेल्वे,
तर दक्षिण पश्चिम रेल्वे हे विजापूर दिलं आहे बघा. तर विजापूर हे जे आहे तर ते चुकीचं आहे. तर दक्षिण पश्चिम रेल्वेचं मुख्यालय जे कर्नाटकात येतं, बँगलोरजवळ हुबळी कर्नाटक या ठिकाणी आहे. म्हणून हेच आपलं याचं उत्तर असणार आहे. पहिलंच जे दिले ते चुकीचं आहे. हुबळी कर्नाटक या ठिकाणी दक्षिण पश्चिम रेल्वेचं मुख्यालय आहे. 2003 पासून तिथे ते तयार झालेलं आहे. हुबळी कर्नाटक या ठिकाणी दक्षिण पश्चिम रेल्वे. तर दक्षिण तटीय रेल्वे म्हणजे साऊथ कोस्टल रेल्वे जे आहे विशाखापट्टणम बरोबर आहे. पूर्व मध्य रेल्वे हाजीपूर बरोबर आहे. त्याप्रमाणे पश्चिम मध्य रेल्वे जबलपूर मध्य प्रदेश हे देखील योग्य आहे. फक्त ऑप्शन एमध्ये दिले ते चुकीचं आहे. तर तेच आपलं उत्तर असणार आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेचं मुख्यालय विजापूर नसून कुठं आहे, हुबळी आहे कर्नाटक, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 60. तर असाच प्रश्न आहे बघा. खालीलपैकी कोणती जोडी खरी नाही, म्हणजे चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर आता इथे नवीन ही बेट जी आहेत तर ते कोणत्या बेटांमध्ये येतात, म्हणजे अंदमान समूहात येतात का लक्षद्वीपमध्ये येतात असे तुम्हाला विचारलेलं आहे. तर त्यापैकी चुकीची जोडी म्हणजे खरे नाही अशी जोडी ओळखायची. तर एमध्ये दिले बघा हॅवलॉक बेट. तर हॅवलॉक बेट जे आहे तर ते अंदमान निकोबार बेट समूहात आहे, हे योग्य दिलेलं आहे. नील बेट किंवा नेल बेट म्हणतो, जे की हे देखील अंदमान निकोबार बेटामध्ये आहे. म्हणजे शहीद आणि स्वराज्य अशी नाव दिलेली आहेत बघा यांना. तसेच मनोरो बेट, तर आता हे ते लक्षद्वीप दिलेलं आहे. तर लक्षद्वीपमध्ये नाही, तर त्या केरळमधील एक जिल्हा आहे, तर त्याच्याबद्दल थोडी माहिती आपण पाहूयाच. तर ते लक्षद्वीपमध्ये नाही एवढं लक्षात ठेवा. अगत्ती हे जे आहे तर ते लक्षद्वीपमध्ये आहे, बरोबर आहे. ए बी डी बरोबर आहेत. फक्त मनरो बेट जे आहे तर ते लक्षद्वीप या ठिकाणी नाही. तर हे कोठे आहे त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती पाहूयात. तर बघा मनरो बेट म्हणजेच मुनरो आयलँड हे दक्षिण भारतातील केरळ राज्यातील कोल्लम जिल्ह्यात वसलेले आहे. हे ठिकाण अष्टमुडी तलाव आणि कल्लाडा नदीच्या संगमावर स्थित 8 लहान बेटांचा एक समूह आहे. म्हणजे 8 लहान बेटांचा मिळून एक समूह आहे हे मनरो बेट. तसेच कोल्लम शहरापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेले हे एक प्रमुख पर्यटन केंद्र देखील आहे. आणि बॅक वॉटर हे ठिकाण आहे तिथलं प्रसिद्ध, म्हणजे मनरो बेटावरती 8 बेटांचा समूह आहे आणि केरळमधील कोल्लम या जिल्ह्यात आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा. म्हणून योग्य नसलेली जोडी कोणती आहे, ऑप्शन सी मनरो बेट लक्षद्वीप. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 61. खालीलपैकी कोणती समुद्र प्रजाती नाही बघा. तर आता 4 प्रजात्या दिलेल्या आहेत तिथे. तर त्यापैकी समुद्रावरती नसलेली प्रजाती तुम्हाला ओळखायची आहे. म्हणजे विज्ञानाशी संबंधित, बायोलॉजी संबंधित हा प्रश्न आहे थोडक्यात. तर बघा आता 4 नावं दिलेली आहेत वनस्पतीची. आता नावं थोडी म्हणजे उच्चाराला अवघडच आहेत बघा. मेलोनोक्लोमाइस द्रपैदी ही जी आहेत, फक्त तुम्ही समुद्र प्रजाती आहे की मला हे लक्षात ठेवा. तर ही प्रजाती आहे. बीमध्ये काय दिले, मेलोनोक्लोमाइस पॅपिलाटा ही देखील समुद्रातील एक प्रजाती आहे वनस्पतीची. त्याप्रमाणे मेलोनोक्लोमाइस बंगालेन्सिस ही देखील जी आहे तर ती एक समुद्रात आढळणारी म्हणजे सायंटिफिक नावाचं एक वनस्पतीची प्रजाती आहे. तर ह्या 3 वनस्पतीच्या प्रजाती आहेत. पण मेलोनोक्लोमाइस कलामी ही वनस्पतीची प्रजाती नाही. तर ती कशाची आहे, तर ती प्राणी प्रजाती आहे बघा. प्राणी प्रजाती म्हणजे समुद्रामध्येच आढळते, पण ती प्राण्याची प्रजाती आहे. आणि कलामी हे जे नाव आहे तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नावावरून ह्या प्रजातीला दिलेलं आहे. तर त्याच्याबद्दल आता थोडक्यात आपण माहिती पाहूयात. तर बघा मेलोनोक्लोमाइस कलामी ही प्रत्यक्षात एक वनस्पती नसून ती एक समुद्री जीवांची म्हणजे सी स्लग प्रजाती आहे. ही प्रजाती भारताच्या माजी राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ म्हणजेच डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नावाने ओळखली जाते. म्हणजे त्यांचं नाव तिला देण्यात आलेलं आहे. तर या प्रजातीबद्दल तुम्ही एवढं लक्षात ठेवा, ही एक काय आहे, ही प्रत्यक्षात वनस्पती प्रजाती नसून ती समुद्र जीवांची प्रजाती आहे, एवढंच लक्षात ठेवा. तर याचा शोध जो आहे तर तो झुऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या शास्त्रज्ञांनी लावलेला होता आणि त्यांना APJ अब्दुल कलामच्या नावानं असं नाव देण्यात आलेलं आहे. तर ती प्राणी प्रजाती आहे, वनस्पती प्रजाती नाही. फक्त ह्या 3 वनस्पती प्रजातीमध्ये मोडतात आणि ही प्राणी प्रजाती आहे, समुद्रातीलच आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 62. खालीलपैकी कोणती जोडी खरी नाही, म्हणजे मगाशी आपण जसे प्रश्न पाहिले तसाच हा प्रश्न आहे बघा. तर आता खरी नाही म्हणजे चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर आता इथे काही देश आणि त्यांचे चलन यांची नावे दिलेली आहेत. तर त्यापैकी चुकीचं कोणतं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. तर बघा एकमध्ये काय दिले, फ्रान्सची फ्रँक आहे, हे बरोबर दिलेलं आहे. त्याप्रमाणे स्वित्झर्लंडची देखील फ्रांक आहे. म्हणजे फ्रान्स आणि स्वित्झर्लंडची करन्सी एकच आहे, फ्रांक. त्यानंतर सौदी अरेबियाची दिनार नाही, तर हे चुकी दिलेलं आहे. तर कोणती आहे त्यांची रियाल आहे बघा. सध्याला 24 आपल्या भारताच्या रुपयाशी
मग त्याची किंमत आहे 24 रुपये भारताचे याच्यामध्ये बसतात. मग रुपया तुलनेने हे महाग आहे रियाल. आणि कुवेतची दिनार हे योग्य आहे, हे योग्य आहे, हे योग्य आहे. फक्त चुकीचं काय सौदी अरेबिया दिनार. तर तिथे काय पाहिजे होतं रियाल पाहिजे होतं. रियाल आहे सौदी अरेबियाचे एवढं लक्षात ठेवा. तर तेच तुमचं उत्तर असणार आहे. तर 3 नंबरमध्ये दिलेली जोडी ही चुकीची आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 63. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर सर्वाधिक 1646 मीटर उंची शिखर जे की नगर जिल्ह्यात आहे कळसुबाई आहे. त्यानंतर 1567 मीटरचं साल्हेर जे की नाशिक या जिल्ह्यात येते. आणि ही दोन देखील नगर जिल्ह्यातच येतात. फक्त इथे जर तुम्ही पाहिलं तर घनचक्कर जे आहे तर ते 1532 मीटर याची उंची आहे. घनचक्करची लक्षात ठेवा 1532. आणि गवालदेव जे आहे तर ते थोडंच कमी त्यापेक्षा म्हणजे 1522. आणि कळसुबाई 1646 आणि साल्हेर 1567. हे तुम्हाला माहितीच आहे. तर 3 नंबरचं कोणतं आहे 1532चं म्हणजेच कोणतं घनचक्कर. तर घनचक्कर हे नगर जिल्ह्यात म्हणजे माळशेज रेंजमध्ये येतं नगर जिल्ह्यात. तर हे देखील 3ऱ्या स्थानीचं आहे. तर तेच आपलं ॲन्सर असणार आहे. घनचक्कर हे उंचीनुसार जर पाहिलं तर महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाचं आहे. 4थ्या क्रमांकाचं म्हणलं तर ते गावल देवाला असतं 1522. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 64. भारतामध्ये सर्वात लांब रेल्वे स्टेशन कोणते आहे. तर आता बघा भारतामध्ये विचारलेलं आहे. तर पूर्वी गोरखपूर होतं. तर सध्याला तुम्ही जर पाहिलं तर हुबळी कर्नाटक हे जे आहे तर सर्वात लांब रेल्वे स्टेशन मानलं जातं. तर भारतातीलच नव्हे तर जगातील हे सर्वात लांब रेल्वे स्टेशन मानलं जातं. जवळपास 1.5 किलोमीटर म्हणजे 1.5 किलोमीटर एवढं हे लांब आहे हुबळी स्टेशन. हे जगातीलच सर्वात मोठं आहे. तर आता ह्याच्याबद्दल थोडी आपण माहिती पाहूया. बघा हुबळी. तर कर्नाटक राज्यातील हुबळी येथील श्री सिद्धारूढ स्वामीजी म्हणजे हुबळी जंक्शन हे सध्या भारतातील नव्हे तर बघा जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म असलेले रेल्वे स्टेशन आहे. या प्लॅटफॉर्मची लांबी सुमारे 1507 मीटर म्हणजे 1.5 किलोमीटर आत्ताच मी सांगितलं इतकी आहे. तर ज्याने उत्तर प्रदेशातील गोरखपूरचा रेकॉर्ड मोडला आहे. म्हणजे अगोदर कोणतं होतं मी सांगितलं तर गोरखपूर उत्तर प्रदेशचं होतं. तर आता सध्याला कुठलं आहे हुबळी जे की जगातीलच आहे सर्वात मोठं लांब रेल्वे प्लॅटफॉर्म असलेलं रेल्वे स्टेशन. म्हणून ऑप्शन सी हुबळी याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. बघा प्रश्न क्रमांक 65. तर राष्ट्रीय जलमार्गाशी संबंधित आहे. बघा तर राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 2 कोठून कोठेपर्यंत आहे. तर बघा राष्ट्रीय तुम्हाला रोडवरचे महामार्ग माहीत असतात पण जल म्हणजे पाण्यातील महामार्गही माहीत नसतात. तर त्यातला पहिला तुम्हाला माहीत असतो पण दुसरा त्याने विचारला आहे. बघा राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 2 कोठून कुठेपर्यंत आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन एमध्येच दिलेलं आहे दुबरी ते सादिया जो की आसाम या म्हणजे आसाम या राज्यात आहे. बघा दुबरी ते सादिया दरम्यान ब्रह्मपुत्रा नदीवरती हा राष्ट्रीय जलमार्ग आहे जो की बांगलादेशच्या बाँड्रीजवळ येतो. दुबरी ते सादिया म्हणजे हा जो आहे तर तो कोठून कुठेपर्यंत आहे दुबरी ते सादिया. आणि याची लांबी जर पाहिली तर जवळपास 899 किलोमीटर एवढी आहे. बांगलादेशच्या बाँड्रीजवळ आहे. 1888 म्हणजे 1988 साली हा निर्माण केलेला आहे. बघा दुबरी ते सादिया ब्रह्मपुत्रा नदीवरती आहे हे फक्त लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 66. खालीलपैकी कोण भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेले नाही. म्हणजे कोणी खालीपैकी कोणी भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्त हे पदभार किंवा हे आयुक्त म्हणून हे काम पाहिलेलं नाही अशी व्यक्ती ओळखायची. तर यापैकी ह्या चारपैकी तिघांनी पाहिलेलं आहे पण पाहिलेलं नाही कोणी हे विचारलेलं आहे. तर यापैकी तुम्ही जर पाहिलं तर VS रमादेवी यांनी मुख्य निवडणूक आयुक्ताचा कार्यभार पाहिलेला आहे. सुशील चंद्रा यांनी देखील पाहिलेला आहे. VS संपत यांनी देखील पाहिलेलं आहे. आणि सध्याला जर पाहिलं तर ज्ञानेश कुमार हे जे केरळचे आहेत तर ते सध्याला 19 फेब्रुवारी 2025 पासून सध्याला कोण आहेत तर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आहेत हे देखील लक्षात ठेवा. तर राजू महर्षी हे जे आहेत तर ते मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिलेलं नाही. तर राजू महर्षी हे यांनी कोणता कार्यभार म्हणजे भारताचे कोण होते ते तुम्ही मला आता कमेंट करून सांगायचं आहे. बाकीचे तिघं तर मुख्य निवडणूक आयुक्त होते. तर राजू महर्षी हे कोण आहेत तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे या प्रश्नाचं उत्तर. तर आता पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 67. भामरागड येथे त्रिवेणी संगममधील कोणते 3 नद्या आहेत. आता भामरागड हे कुठं आहे गडचिरोली या जिल्ह्यातील एक ठिकाण आहे अतिशय पूर्वेकडील. बघा इथे एक 3 नद्यांचा त्रिवेणी संगम आहे. तर त्यापैकी 3 नद्या कोणत्या आहेत ज्यांचा त्रिवेणी संगम झालेला आहे भामरागड या ठिकाणी. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर इंद्रावती एक नदी आहे जी तुम्ही पाहिलं तर ओडिसामधून वाहत येते इंद्रावती. त्याप्रमाणे पार्लकोटा आणि पोमत गौतम
या 3 नद्या ज्या आहेत ऑप्शन बी मध्ये दिलेल्या इंद्रावती, पार्लकोटा आणि पोमल गौतम या 3 नद्यांचा कुठे संगम आहे? भामरागड, गडचिरोली या जिल्ह्यात त्रिवेणी संगम आहे बघा. इंद्रावती, पार्लकोटा आणि पोमल गौतम, ज्या की ऑप्शन 2 मध्ये दिलेला आहे. त्याच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे छत्तीसगडच्या सीमेजवळ जो आहे तर तो संगम आहे, हे देखील लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 68. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे कसा वाटतंय ते तुम्ही कमेंटद्वारे म्हणजे प्रतिक्रिया तुमची काय आहे व्हिडिओबद्दल, म्हणजे यामध्ये काय चेंजेस करावेत का, अजून कसा तुम्हाला व्हिडिओ हवा हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि कोणत्या जिल्ह्याचा अजून तुम्हाला पोलीस भरतीचा व्हिडिओ हवा असेल तर ते देखील कमेंट करून सांगा. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 68. मेघधातू धरण कोणत्या 2 राज्याला लागून आहे? तर आता जी काही महत्त्वाची धरणं आहेत बघा आपल्या राज्यातील आणि इतर राज्यातील, ते तुम्हाला ते धरणं आणि कोणत्या राज्यांनी मिळून ते प्रकल्प आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर मेघधातू धरण हे जे आहे तर बघा हा जो प्रकल्प आहे तर तो दक्षिण भारत म्हणजे कर्नाटक या ठिकाणी, कर्नाटक व तामिळनाडू यांच्यातील एक वादग्रस्त प्रकल्प आहे, जो की रामनगर कर्नाटक या जिल्ह्यात येतो तो, आणि तामिळनाडूपासून जवळपास 4 किलोमीटर अंतरावर आहे. आणि कावेरी या नदीवरती हा प्रकल्प आहे बघा. कावेरी व अर्कावती या 2 नद्यांच्या संगमावरती आधारित आहे हा. तर ऑप्शन सी याचं उत्तर आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या 2 राज्याला म्हणजे प्रस्तावित प्रकल्प आहे हा. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 69. सध्या भारतात किती राज्य आणि संघराज्य आहेत? तर आता तुम्ही जर पाहिलं तर भारतात एकूण जे आहे तर 28 घटक राज्य आहेत बघा, 28. आणि म्हणजे जम्मू काश्मीरची मान्यता काढून घेतल्यापासून म्हणजे 29 राज्य होती, तर त्याचे 2 केंद्रशासित प्रदेश बनवले व दमण व दीव हे आणि दादरा नगर हवेली एकत्र केले, त्यामुळे 9चे 8 झाले केंद्रशासित प्रदेश आणि 28 घटक राज्य आहेत सध्याला, जे की ऑप्शन 1 मध्येच तुम्हाला दिलेलं आहे. तेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 70. भारताचे जमिनी सीमा किती देशांसोबत जोडलेली आहे? म्हणजे आपली जी जमिनीला लागून किती देशांना आपला भारत देशाची बाउंड्री टच होत आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर एकूण जर तुम्ही पाहिलं तर एकूण 7 जे देश आहेत त्यांच्या देशांच्या सीमा म्हणजे बाउंड्री आपल्या भारताला लागून आहे. तर आता 7 देशपैकी कोणते? चीन, नेपाळ, भूतान, त्याप्रमाणे पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि म्यानमार, अशा एकूण 7 देशांच्या सीमा जोडलेल्या आहेत. आणि सर्वाधिक बांगलादेशची सीमा आहे, जवळपास 4096 किलोमीटरची सीमा बांगलादेशची लागून आहे. आणि सर्वात कमी म्हणलं तर अफगाणिस्तानची आहे. आणि त्यातल्या त्यात बांगलादेशची सर्वाधिक 2500 जवळपास किलोमीटर, 2510 किलोमीटर पश्चिम बंगालला लागून आहे. तर हे लक्षात ठेवा. आणि 6 ज्या सीमा आहेत बघा, आणि जलसीमा किती आहेत? तर एकूण देशाच्या 6 देशांच्या जलसीमा लागून आहेत. यामध्ये जर पाहिलं तर पाकिस्तान आहे, मालदीव आहे, श्रीलंका आहे, म्यानमार आहे, बांगलादेश आहे आणि इंडोनेशिया आहे. म्हणजे अशा एकूण 6 देशांच्या जलसीमा आणि 7 देशांच्या म्हणजे बाउंड्री ज्या आहेत जमीन ह्या जोडलेल्या आहेत भारताशी. याचा आन्सर असणार आहे 7. पाण्याशी म्हणलं तर 6, एवढं लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 71. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रीय उद्यान नाही? तर आता 4 राज्ये दिलेली आहेत, त्यापैकी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये नाही असं विचारलेलं आहे. तर इथे जर पाहिलं तर गोव्यामध्ये राष्ट्रीय उद्यान आहे, तेलंगणामध्ये आहे, मणिपूर यामध्ये आहे, पण पंजाब या राज्यात जर तुम्ही पाहिलं तर एकही राष्ट्रीय उद्यान पंजाब या राज्यामध्ये नाही, जे की ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 72 बघा. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यांशी जोडलेल्या आहेत? तर आता आपल्या राज्याच्या इतर राज्यासोबत आता इथे तुम्हाला कर्नाटक विचारलं आहे, आता येणाऱ्या परीक्षेमध्ये छत्तीसगड ते विचारतील किंवा मध्य प्रदेशला कोणकोणत्या किती जिल्ह्यांच्या आहेत किंवा गुजरातला किती जिल्ह्यांच्या आहेत, तेलंगणाला किती आहेत हे तुम्हाला विचारले जातात. तर आता इथे तुम्ही आता त्यासाठी तुम्हाला मॅप रीडिंग करणं गरजेचं आहे. आपल्या महाराष्ट्राचा म्हणजे भारताचा नकाशा घ्यायचा आणि किंवा महाराष्ट्र जिल्ह्याचा आणि साईडच्या राज्यांचा नकाशा घ्या आणि एकदा ऑब्झर्वेशन करून जा परीक्षेला जाता वेळी. 1-2 दिवस आधी तुम्ही बघितलं तरी चालतं हे. तसेच कोणत्या जिल्ह्याचा आकार कसा आहे, जिल्ह्याला किती एकूण इतर जिल्ह्यांच्या लागल्या आहेत हे देखील तुम्ही पाहून जा. तर बघा, एकूण महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत तर एकूण 7 जे जिल्हे आहेत तर 7 जिल्ह्यांच्या सीमा ज्या आहेत तर त्या कर्नाटक राज्यासोबत जोडलेल्या आहेत.
तर आता 7 जिल्हे कोणते, तर आपण दक्षिणेपासून सुरू करूया. बघा, सिंधुदुर्ग आहे, त्यानंतर कोल्हापूर आहे, त्यानंतर सांगली आहे, सोलापूर, त्यानंतर धाराशिव आहे, लातूर आहे आणि नांदेड आहे. अशा 7 जिल्ह्यांच्या सीमा ज्या आहेत तर त्या कर्नाटक राज्यासोबत जोडलेल्या आहेत. आणि नांदेडची जर सीमा पाहिली तर तिथून अर्धी सीमा जी आहे तर कर्नाटकला आणि पुढे अर्धी सीमा तेलंगणाशी जोडलेली आहे. तर असं देखील तुम्हाला विचारू शकतात. तर आता ह्यासाठी तुम्हाला मॅप रीडिंग असणं तुमचं चांगलं गरजेचं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 73. तर बघा, आता इतिहासाशी संबंधित प्रश्न आहे. बघा, कॉमनवेल्थ ह्या साप्ताहिकाचे संस्थापक कोण होते. तर आता कॉमनवेल्थ जे आहे तर हे जे साप्ताहिक होतं तर ते ॲनी बेझंट यांनी याची सुरुवात केली होती. कॉमनवेल्थ आणि अजून एक कोणतं, न्यू इंडिया. कॉमनवेल्थ व न्यू इंडिया या दोघांचे संस्थापक जे कोण आहेत एकच आहेत, तर त्या आहेत ॲनी बेझंट. हे लक्षात ठेवा. कॉमनवेल्थ या साप्ताहिकाच्या लेखिका कोण आहेत, तर ॲनी बेझंट होत्या. तर आता तुम्हाला वेगवेगळे जे समाजसुधारक आणि त्यांनी सुरू केलेले वेगवेगळे वृत्तपत्रे, त्यांची नावे, तर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जनता, समता, प्रबुद्ध भारत, हे असे त्यांनी सुरू केलेले होते. त्याप्रमाणे पहिले जे आपले वृत्तपत्र दैनिक होते तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर. तसे सुधारक हे वृत्तपत्र जे आहे तर ते गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलं. तर केसरी व मराठा बाळ गंगाधर टिळक. तर असे वेगवेगळे जे आहेत तर ते वृत्तपत्र त्यांचे संस्थापक तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर कॉमनवेल्थ व न्यू इंडिया याच्या ॲनी बेझंट होत्या. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 74. अलेक्झांडर सोबत शौर्याने लढणारे पोरस याचे राज्य कोणत्या 2 नद्याच्या मध्ये होते. तर बघा, अलेक्झांडर हा जग जिंकायला म्हणजे एक अतिशय शौर्याने लढणारा, म्हणजे त्याच्यासोबत जो शौर्याने लढणारा पोरस होतं एक राजा, तर त्याचे जे राज्य आहे तर ते कोणत्या 2 नद्यांच्या मध्ये होते असं आपल्याला विचारलं. म्हणजे 2 नद्या कोणत्या होत्या. तर आपल्या म्हणजे उत्तरेकडील नद्या होत्या त्या बघा, हिमालयातील चिनाब आणि झेलम. तर या 2 नद्यांच्या दरम्यान पोरस याचे राज्य जे आहे तर ते होते. पोरस जो की अलेक्झांडरसोबत शौर्याने लढत होता. मग अलेक्झांडरला त्याने विरोध केला होता, याने शौर्याने तो लढत होता त्याच्या विरुद्धार्थ. त्याचे राज्य होते चिनाब व झेलम या 2 नद्यांच्या दरम्यान होते. ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 75. खालीलपैकी कोण जपान व चीन युद्ध दरम्यान चीन येथे गेले होते. तर जपान आणि चीनचं जेव्हा युद्ध चालू होतं तर त्याच्या युद्धादरम्यान चीन येथे कोण गेले होते. तर 4 व्यक्तींची नावे तुम्हाला दिलेली आहेत. तर त्यापैकी कोण गेले होते हे तुम्हाला ओळखायचं आहे. त्यावेळेस जर पाहिलं तर डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस आणि डॉक्टर विजयकुमार बोस हे दोघेजण जे आहेत तर ते जपान व चीनचं युद्ध चालू होतं त्या दरम्यान चीनला गेले होते. डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस आणि डॉक्टर विजयकुमार बोस. तर सरोजिनी नायडू आणि विजयलक्ष्मी पंडित ह्या गेलेल्या नव्हत्या बघा. तर हे दोघं द्वारकानाथ कोटणीस आणि डॉक्टर विजयकुमार बोस हे दोघे गेले होते. तर थोडा म्हणजे तुमच्या अभ्यासाच्या बाहेरचाच प्रश्न होता हा. तर असे 1-2 प्रश्न असतात, जास्त विचार करायचा नाही. बघा, याचं योग्य आन्सर काय असणार आहे. ऑप्शन बी, वरीलपैकी 1 व 2 दोघे व्यक्ती ज्या जपान आणि चीन युद्धादरम्यान चीन येथे गेल्या होत्या. ऑप्शन बी याचं योग्य उत्तर असेल. तर मित्रांनो, आपला सोलापूर जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे. तर या पेपरचा आज आपण 3रा भाग पाहिलेला आहे, ज्यामध्ये आपण JKशी संबंधित जे काही महत्त्वाचे 25 प्रश्न होते तर ते एकूण स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत बघा. तर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.